महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय की ओर से आज यहाँ पे विशाल भव्य मोर्चा निकाला जा रहा है। जानते हैं कि किन मांगों को लेकर आज यहाँ पे मोर्चा निकाल रहे, क्या मांगों को लेकर ये मोर्चा निकाला जा रहा है। मैं सदाशिव बेडगे अध्यक्ष महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचा अध्यक्ष आहे। ग्रंथालय कायद्यावर 58 वर्ष झाले, पण आमच्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना तोटपुंज वेतन मिळतंय। महाराष्ट्रामध्ये 11,155 ग्रंथालय शासनाने अनुदान दिल्यानंतर त्यांना 6 महिन्याचं वेतन मिळतंय। 6 महिने कर्मचारी शासनाच्या अनुदानाची वाट बघतोय। ही शासन आमची मागणी आहे की कर्मचाऱ्यांना दरमहा त्यांच्या खात्यावर किमान वेतन दिलं पाहिजे। जोपर्यंत ग्रंथालय कायद्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळणार आहे। ग्रंथालय कायद्यानुसार कर्मचारी आमचा 6 तास काम करतोय। आमची मागणी आहे की आम्हाला 8 तास काम करण्याची ग्रंथालय कायद्यामध्ये सुधारणा करा। महाराष्ट्र सरकार जसं कर्नाटक, गोवा राज्य सरकार, केरळ राज्य सरकार, तामिळनाडू सरकार येथील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना 28,000 रुपये दर महिना वेतन देतोय, त्याप्रमाणे आम्हाला 28,000 रुपये दर महिना वेतन त्यांच्या ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या खात्यावर द्यायला पाहिजे। ही आमची प्रमुख मागणी आहे। अजून एक मागणी अशी आहे की शासकीय कर्मचाऱ्याला